नमस्कार मित्रांनो. CTT फेब्रुवारी 2026चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे आणि आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पण आता निकाल लागल्यानंतर सर्वांना एकच प्रश्न पडला आहे. तो म्हणजे आमचे अधिकृत प्रमाणपत्र आणि मार्कशीट कधी आणि कसे मिळणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचीच सविस्तर माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, निकाल लागल्यापासून साधारणपणे 15 ते 30 दिवसांच्या आत तुमची मार्कशीट आणि पात्रता प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाते. उदाहरणार्थ, जर निकाल 30 मार्चला लागला असेल तर एप्रिल महिन्याच्या मध्यात किंवा अखेरपर्यंत तुमची कागदपत्रे सिस्टीममध्ये अपलोड केली जातात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्रमाणपत्र तुम्हाला फिजिकल कॉपी किंवा हार्ड कॉपी स्वरूपात पोस्टाने घरी पाठवले जात नाही. हे पूर्णपणे डिजिटल असते. तुम्हाला ते केवळ डिजिलॉकर या अधिकृत सरकारी ॲपवरच हे डाउनलोड करता येते. महा-टी-ई-टीमध्ये असे नाही. महा-टी-ई-टीमध्ये आपल्याला हार्ड कॉपीमध्ये प्रमाणपत्र मिळते, परंतु CTTचं जर प्रमाणपत्र आपल्याला घ्यायचं असेल तर डिजिलॉकर हे ॲप आपल्याला घ्यावे लागते. आता लॉग इन कसे करायचे? डिजिलॉकरवर लॉग इन करण्यासाठी तुमचा जो मोबाईल नंबर, आधार कार्ड आणि CTT फॉर्मशी लिंक आहे तोच वापरावे लागेल. त्या नंबरवर एक OTP येईल आणि त्या OTPने तुम्ही लॉग इन करू शकता. लक्षात ठेवा, ज्या उमेदवाराच्या नावाने सर्टिफिकेट आहे त्यांच्याच आधार लिंक मोबाईल नंबरचा वापर करणे यासाठी अत्यंत आवश्यक असते. प्ले स्टोअरवर जाऊन डिजिलॉकर नावाचे जे ॲप आहे ते तुम्ही आधीच इन्स्टॉल करून ठेवा व त्यातील सर्व जी प्रक्रिया आहे ती तुम्ही करून ठेवा. डिजिलॉकरवर केवळ CTTचेच प्रमाणपत्र नव्हे तर तुमचे 10वीचे 12वीचे प्रमाणपत्र देखील उपलब्ध आहे. हे तुम्ही ट्राय करून पाहू शकता. CTTचे प्रमाणपत्र जेव्हा अपलोड होईल तेव्हा त्याच्यावर एक डिजिटल स्वाक्षरी असते. हे प्रमाणपत्र केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांच्या नोकऱ्यांसाठी 100% अधिकृत आणि ग्राह्य धरले जाते. तुम्ही याची प्रिंट काढून भविष्यातील पडताळणीसाठी हे वापरू शकता. तर मित्रांनो, ही होती CTT प्रमाणपत्राच्या पत्राबद्दलची महत्त्वाची अपडेट. प्रमाणपत्र डिजिलॉकर उपलब्ध होताच आम्ही तुम्हाला पुन्हा नक्की कळवू. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. अशाच शैक्षणिक अपडेटसाठी आपल्या SPG प्राईम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.